चांदूर रेल्वे तालुक्यातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेत बस सेवा अपुरी पडत असल्याने प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे। आज अशीच विद्यार्थ्यांनी खचाखच भरून आलेल्या एसटी मध्ये बसायला जागा न मिळाल्याने एका विद्यार्थ्याने चक्क बस पुढे खुर्ची टाकून आपला संताप व्यक्त केला। यामुळे तालुक्यातून एसटी बस कमतरतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तालुक्यातील हजारो विद्यार्थी दररोज चांदूर रेल्वे येथे किंवा येथून अमरावती असे शिक्षणासाठी जातात, परंतु शनिवारी सकाळची शाळा असल्याने व सकाळच्या सत्रात बस फेऱ्या कमी असल्याने सर्वच मार्गावर विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसमध्ये बसून प्रवास करावा लागत आहे। अशात बस निघून गेली तर दुसरी बस केव्हा येईल याचा नेम नाही। परंतु नांदगाव खंडेश्वर मार्गावरील विद्यार्थ्यांना घेऊन येत असलेल्या गाडीत पहिले 100वर विद्यार्थी बसले असताना धानोरा माली येथील 20 ते 25 विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत होते, परंतु बसमध्ये जागा न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी बस समोरच ठिय्या आंदोलन केले। त्यात एका विद्यार्थ्याने तर शेजारून एक खुर्ची आणून तीच बस पुढे टाकली व शासनाच्या धोरणाचा अप्रत्यक्षरित्या निषेधच केला। सदर घटनेने बसमधील नव्या प्रवाशांना जरा नवलच वाटलं, पण हा रोजचाच प्रकार असून आम्ही हतबल असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले। डेपोला 45 बस पाहिजे असताना केवळ 32 बसेसवर काम चालवत असून बस कुठे कुठे न्यावी असा प्रश्न आमच्या पुढे असल्याचा त्यांनी प्रवाशांना बोलून सांगितले। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।